मागच्या भागात आपण पाहिलं होतं मेघनानं चंद्याची माहिती मिळवली होती. त्यात तिला कळलं होतं मंदाचं नाव. मेघनानं जसं ठरवलं होतं त्याप्रमाणे तिनं वृत्तपत्रात टाकली जाहिरात. चंद्याची प्रेम कहाणी येणार आहे सविता मासिकाच्या पुढच्या अंकात येईल. जशी जाहिरात येते तशीच चंद्याची सहकारी श्वेताजी साथीदार. तशीच चंद्याची सहकारी बालपणाची मैत्रीण शेजारीण जी लहानपणापासून चंद्याबरोबर असते ती पोहोचते चंद्याच्या ठिकाणावर. तुझी प्रेम कहाणी येणार आहे सविता मासिकात. कोण लेखक आहे? लेखक नाही, लेखिका आहे मेघना राज. लाव फोन लाव. विचार जीववर आलाय का? श्वेता फोन लावते, मेघना उचरते. कग जीववर आलाय? पैसेसाठी जीव देतेस? चंदाच्या प्रेम कहाणीऐवजी जर तुझीच बातमी छापली सांग आवडेल ते. करू तुझ्याबरोबर झाडावर टांगायचं नागडं करून का फेकायची रस्त्यावर कपडे काढून की टांगायची झाडाला नागडी करून? सांग तुला काय माहितीये की छापतेय बातमी? पाहिजे तुझी चॉईस इंती. कोणती बातमी छापली घेतील लोक पेपर? सांग काय करायचं? बोलतेस की मरतेय? घाबरते आणि तिच्या तोंडातून शब्द निघत नाही. बोल काय माहित आहे? मंदा. मंदा हा शब्द ऐकून श्वेता आणि चंद्या स्तब्ध होतात. आणि मंदा हा एक शब्द त्यांना 30 वर्षापूर्वीच्या काळात घेऊन जातो. कोण होती मंदा की दोन्ही विसरता क्षणासाठी ते फोन लावला आहे, आपण कोणाशी बोलतो आहे हेही ते विसरता. आणि तो क्रूर निर्दयी चंद्या रडतो. त्याच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा निघू लागता. श्वेता त्याला समजावते, सांत्वन करत असते. श्वेता रागात मेघनाला धमकावते. मेघना, तू संपली. आता मी घेल तुझा जीव. मी अजून काहीच छापलं नाही. तुम्ही म्हणाल तर मी माफी मागते. माफ करा मला. माफी आणि तुला? तू भरलेली जखम नखानं कोरलीयस मूर्ख. तू थांब, देते तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा. फोन कट करते.